अजित पवारांच्या बीड दौऱ्यावेळी धनंजय मुंडे अनुपस्थित, प्रकृतीचं कारण देत मुंडे गैरहजर। मुंडेंनी दौऱ्यात स्वतःहून येणं टाळलं की अजित पवारांनी रोखलं, चर्चा नवधान। अजितदादा बीड दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे मुंबईत। आजाराचं कारण सांगणारे धनंजय मुंडे मुलीच्या फॅशन शोला हजर। बीडमधल्या वाळू रेती गँगसह सर्वच गँगना आता सुतासारखं सरळ करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा, कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचं केलं वक्तव्य। चुलत्याच्या कृपेनं आपलं बरं चाललंय, बीडमधील मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य। तर काकांना आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय, देवेंद्र फडणवीसांचा टोला। वक्फ सुधारणा विधेयकावरून घमासान, मतांच्या लाचारीसाठी विधेयकाला विरोध। वक्फवरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। बाळासाहेब ठाकरे आज असते, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची वक्फ बोर्ड विधेयकाबाबत आज काय भूमिका असती? शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचा सवाल। बॅनरवरून मनसे शिवसेनेत वाद। राज ठाकरेंच्या गंगाजल वक्तव्याविरोधात समाधान सरवणकरांनी लावलेले बॅनर बीएमसीनं हटवले। गणेश नाईकांचा पुन्हा एकनाथ शिंदेंवर निशाणा। शिंदेंच्या काळात कामं झाली नाहीत, अधिकारी आता कामं करायला लागलेत, मंत्री गणेश नाईक यांचा दावा। तर मला राज्यपाल करा, सदाभाऊ खोतांची कोपरखळी की मनातली सल, महायुतीत मित्रपक्षांची महाकोंडी। अमरावती विभागात 24 वर्षात तब्बल 21,000 शेतकरी आत्महत्या। शेतकरी आत्महत्यांचं विदारक वास्तव। गिबलीचा ट्रेंड ठरतोय धोकादायक। एआय कंपन्या लोकांचा डेटा विकत असल्याचा आरोप। डिजिटल प्रायव्हसी, डेटा सुरक्षित नसल्याचा दावा।